सर्वप्रथम नमस्ते सर्व ताईंना. तर कोणते कोणता गट आहे आपला? हां, गोलटगाव. अच्छा, लाट सांगली, हातमाळी हातमाळी अच्छा. तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या ज्या ताईंनी आता गोलटगाव आणि लाट सांगली हातमाळीच्या ना त्यांची मीटिंग ठेवली मॅडम अचानक आणि सावंगीच्या पण त्या भरपूर येणार होत्या. अच्छा अच्छा. पण हातमाळी सावंगी त्याच्यामुळे हां हां. आता समजा आता जरी आल्या त्या तर त्या फोनवर तर आपला ग्रुप होईलच ना. मग नंतर आपण त्यांच्यापर्यंत आपलं हे माहिती पोहोचवू आपण ग्रुपवर. तसेच आज आपली सर्वप्रथम मीटिंग आयोजित करण्याचं कारण म्हणजे ज्या काही आता तुम्ही अगोदरही संघटनेत होत्या, आम्ही पण कोणत्या तरी संघटनेत होतो, तर आपण सगळी कार्यपद्धती बघितली. इतकी 30-40 वर्ष झाले आपला कर्मचारी अमानदारी कर्मचारीच आहे. माझे व्हिडिओ तर तुम्ही बघतच असाल, त्याच्यामधूनही मी हेच वास्तव मांडलं की आज 30-40 वर्ष झाले, कमी कमी आज 50 वर्ष ICDFची योजना झाली की स्थापन होऊन. आज 50 वर्षापासून आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची व्हिजिट आपल्याला या 8 दिवसामध्ये त्यांच्या निवासस्थानी ठाण्याला जायचे आणि उन्हाळी सुट्टीचं लगेचच हे पत्र आपण त्यांना देवेंद्र फडणवीसच्या सहीने हे पत्र आपण उन्हाळी सुट्टीचं काढणार आहे, ते पण ह्याच वर्षी. त्यामुळे सरसकट भविष्य तुम्हाला आता माझ्या अगोदरच्या बऱ्याच ताई येतात 40 ते 50 वर्षाची योजना आहे, अजून कधीच उन्हाळ्यात सुट्टी भेटली. त्या सुट्टीसाठी आपली संघटना प्रयत्न करते. फक्त 18 बाकी उन्हाळी सुट्टीची सुट्टी न देण्याचं काहीच कारण नाही. सगळ्यांना माहिती शाळा महाविद्यालय हायस्कूल सगळं बंद असतं. अंगणवाडीचे मुलं कसं शाळेत येतील, त्यांना मुलं तरी माझ्या मताने परिस्थिती सारखीच आहे. आता बऱ्याच महिला म्हणतात मॅडम आमचं 100 रुपये मानधन होतं, 200-300 रुपयापासून आम्ही काम केलं आणि आज 15,000 म्हणजे कसं आपलं प्रोत्साहन आपला पकडून ते पकडतात. आपलं तसं 13,000 मानधन मदतनीसला तर ते निम्म आहे. मदतनीसचं तर गोष्टच नाही, त्या मदतनीसला ते कसंच परवडत नाही. सगळं तिच्या कामाचा जो व्याप आहे ना त्याच्याकडून कधी मदतनीसला काहीच परवडत नाही. सत्य परिस्थिती आहे. आणि अनेक जुन्या संघटनांचे जे असतील एजंट लोक दलाली करणारे त्यांचं असं म्हणणं आहे की जी काही वाढ झाली ती संघटनांमुळे झाली, जे काही झालं त्यात आपण संघटनांमुळेच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे की आज आपण 2026 मध्ये जगतोय काही लोक. आज महागाई पण किती वाढली, बरोबर, सगळ्या गोष्टींचे भाव किती वाढले. तुम्ही ज्यावेळेस 230 रुपये मानधन देत होते ज्यावेळेस वस्तूचे भाव पण वाढले नव्हते, त्यावेळेस महागाई पण एवढी नव्हती. त्यामुळे तेव्हा त्या मानधनात भागत होतं. पण आता तुम्ही खऱ्या अर्थाने सांगा की 13,000 आपल्या कुटुंबाचा गाडा चालत. आणि विशेष म्हणजे समजा ज्यांच्या घरामध्ये आहेत गडी माणसं वगैरे कोणी कमावते आहे त्या घराचा विषय थोडा वेगळा आहे. ज्या घरामध्ये समजा आपल्या विधवा माता माऊली आहे, त्यांच्या मुलांना कोणाचा आधार नाहीये, त्या घराला आधार नाहीये, त्या घराचा गाडा एवढ्या माणसाला चालतो आणि मदतनीसच्या घराला आधार असला तरी चालतो. मग ही परिस्थिती आपल्या योजने आपल्या संघटनेचा जो उगम झाला, आपल्या संघटनेने जो जन्म घेतलेला आहे तो याच कारणातून घेतला. तर या संघटनांनी फक्त त्या 2,000 त्या 5,000 त्या 4,000 आता तुम्ही ग्रुपला मागणी झाली सांगली जिल्ह्यातून 5,000 2,000 लुटी टाकले आणि त्यांचे घरं भरण्याचे काम केले. त्यांचे मुंबईला फ्लॅट झाले, त्यांच्या प्रॉपर्टी झाल्या, 4 व्हीलर झाल्या, मुलं परदेशात शिकतात आणि आपल्या अंगणवाडी सेविकांची मदतनीसांची परिस्थिती काही सुद्धा बदलली नाही. काहीच नाही. आज 9 एप्रिलला मला सुद्धा 11 वर्ष पूर्ण होते त्या सेवेमध्ये, पण मी स्वतःपासून बघते की काहीच बदललं नाही, काहीच नाही. जशी महागाई वाढली तसं थोडं मानधन पण कसं वाढतंय, असं पीक मागितल्यासारखं 1000 वाढतंय, 500 वाढते. आणि मागं आपण संप केला होता बघा 54 दिवसाचा, हे मुदत संप केला होता. परंतु त्या संघटनांनी काय केलं की तो संप मागे घेतला. आपल्याला काहीच माहित नाही, एका रात्रीत सांगितलं संप मागे घ्या. आता तुमच्याकडे अंगणवाड्या बंद होत्या का काय मला माहित नाही, बंद होतं. काही पुणे जिल्हा असेल, एक जिल्ह्यामध्ये त्या नव्हत्या. मला त्यांचंच पटलं होतं की संपात सहभागी लोक मानधन का पडतो. कारण त्यांनी काय केलं, आपण आता तुम्ही जे लोक आहेत ते सदस्य आहेत, तुमच्या जीवावर संघटना चालली हे पहिले ध्यानात घ्या. तुम्ही म्हणून संघटनावाले. मग जर संप त्यांना एका रात्रीत मागे घ्यायचा होता तर त्यांनी आपल्याला 2 शब्द सगळ्या सदस्यांना विचारलं होतं. आज मला जर काही काम करायचं ठरलं तर उद्या तुमचं आता आम्ही ग्रुप केलेले वेगवेगळे ग्रुप केले. सगळ्यात महत्त्वाची विनंती म्हणजे तुम्ही सदस्य होण्याआधी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. त्या ग्रुपचे जी काही ऑर्डर असतील कोणी असतील की त्याच्या मार्फत तुम्हाला ग्रुपची लिंक आहे, त्या ग्रुपमध्ये आपले फक्त अधिकृत सदस्य आहेत
जी काही माहिती आहे, जी काही आपल्या संघटनेची जी कार्यकारिणी आहे त्याची सगळी डिटेल्स फक्त त्याच ग्रुपला असणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही आधी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, व्यवस्थित अपडेट तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपाचा जो काळ होता त्याच्यामध्ये त्यांनी अचानक संप मागे घेतला. तो संप जर यदा कदाचित अजून 2-4 महिने चालला असता तर कदाचित आपण त्यावेळेस 20,000च्या पुढे मागणं केला असता, कारण त्यावेळेस आपली एकजूट झाली होती. पण या संघटनांनी काय केलं, एका रात्री संप मागे घेतला, बैठक झाली, बंद दारात चर्चा केली आणि यांचे घर भरले, थोडे दिले, लगेच संप त्यांनी रद्द केला. आपल्या कोणाच्याही भावनांचा विचार केला. त्यामुळं खरा अर्थ आपल्या नवीन संघटनेचा उगम तिथून झाला. तर हे लोक आपल्याला विश्वासात घेतली नाही. विशेष म्हणजे त्यांची जी टीम आहे XYZ, आता आपण कोणाच नाव घेणार नाही, पण त्या टीम मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कोणीच नाही. तुमच्या पण ध्यानात आला. आता आपली जी संघटना आहे त्याच्यामध्ये स्वतः मी अंगणवाडी सेविका आणि आपली मदतनीस या 11 जण जे आहेत मेन टीमला ते सगळे सेविका मदतनीस आहेत. म्हणजे आपण जसं लोकशाहीचं राज्य लोकांसाठी चालवलेलं राहायचे तसं ही अंगणवाडी सेविकांकडून अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी चालवली आपली संघटना. आणि त्यामुळे आपण तळागाळातून गेल्यामुळे आपल्याला खरं अडचणी करतात. मोबाईलच्या कामासाठी काय अडचणी पण अडचण आहे की आपल्याला जास्त प्रभाव पडतो त्या लोकांना नाही पडत, कारण ते काय AC मध्ये बसतात, ते शॉप झाले, शॉपमध्ये गाड्या पंखे झाले, त्यांना काही तेव्हा जास्त घेणं देणं. तिथं आता एवढं एक पूर्ण असा अनुभव घेतला की त्यांना घेणं देणं पण नाही. कारण आता फलटण झालं, सातारा झालं, या भागात PLOच्या ऑर्डर दिल्या, त्या काही पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हाधिकाऱ्यांची. पण आज आपल्या संघटनेने डायरेक्ट आयुक्तांचं पत्र दिलं. आता आर्किटेक्टचं सरकारने मांडलं पत्र आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हॉट्सअपला आल्या का मग तुम्हाला कळणार आहे. काय पत्र आहे नेमकं, काय कायदा आहे. जर तुम्ही निवडणुकीच्या टाकाला आणि तुमच्या इथं कामाला जर विरोध केला तर त्याच्यासाठी तुमच्याकडे पत्र आहे, त्याचा पुरावा तुमच्याकडे पाहिजे. आज त्या काही गुन्हे दाखल होता फक्त आपल्या संघटनेवर वाचल्या. आज ते पण कॉल रेकॉर्ड मी ग्रुपला टाकणार आहे, कारण त्या आज 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्या संघटनेत होत्या, त्यांनी त्यांचा थोडं सुद्धा आधार दिला नाही. त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. मला सांगा, जर अंगणवाडी सेविका तुम्ही अडचणीत आहे, जर संघटना तुम्हाला मदत करू शकत नसेल तर त्या संघटनेत राहायचा काहीच उपयोगच नाही. तुम्ही कशासाठी तुमचं टाइम वाढवत म्हणून तुमच्या हक्काच्या संघटनेत राहा. साताऱ्याची ऑर्डर होती, अमरावतीची ऑर्डर होते, PLOच्या महिलांना, जळगावच्या महिलांना ऑर्डर होते, जशी की आपली संघटना तसं महाराष्ट्रात मी डायरेक्ट सेलिब्रिटीचे नंबर घेतले आणि त्यांना त्या गावात तत्पर केलं. लगेच कोणी सातारा पंढरच्या बाई होतं पूर्ण बॅक होणार होता, पण ती कशी काय आणि किती पाठवून किंवा काय करायचं नाही मग नंतर आज झाले साहेबांचं पत्र आणि तिथं पत्र एवढं सगळं मी मिळवलं, एक वंच केला आणि तिला पाठवलं. मी स्वतः 11 वर्ष त्या संघटनेत होते. 11 वर्षात मला कधीच त्यांनी 11 वर्षात मला कधी
माहिती आहे की त्या दिवशी श्रीकृष्णाला फोन केला मॅडमला आणि मॅडमला पण फोन केला, तुमच्या लिपिक शिंदे साहेबांना पण फोन केला आणि ते म्हणले होते हां जिल्हा परिषदला. आज ताईंनी मला आता खरं सांगते की इकडे येण्याचं काय नसलं 10 दिवस झाले असतील, 10-12 दिवस झाले ताईंनी मला फोन केला, त्यांच्या घरी एकत्रच होतं. त्यांना ओळखलं पण नाही, पण त्यांनी मला फक्त नाव वगैरे सांगितलं, बोला ना ताई. तर त्या म्हणल्या ताई असं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये 2000च्या गटात असे पैसे आले, पण आम्हाला काही भावबीज आली नाही. आम्हाला साडी आणि साडी परिवर्तन निधी 2000, साडी युनिफॉर्म 1000, हे 3000, सिबी 3000 प्लस भावबीज 2000, म्हणजे जवळपास 7 ते 10 हजाराची रक्कम आम्हाला 1 रुपया सुद्धा आले नाही. मार्च एंड संपत आला. मी म्हणलं तुम्ही ऑफिसला, तर म्हणे आम्ही ऑफिसला म्हटलो, पण ते आता म्हणतात की निधी मागे गेला जिल्हा परिषद. त्या म्हणलं ताई आम्ही सगळ्या तुमच्या संघटनेत यायला तयार आहोत. तुम्ही म्हणलं ताई त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही कोणत्या संघटनेत? मी फक्त एवढंच मला कळतं की ती एक अंगणवाडी सेविका आहे, त्या अडचणी ती. मी लगेच त्यांना म्हणलं ताई तुमची सगळ्यांची भावबीज काढून देण्याची जबाबदारी माझी. तुमची सीव्हीचे पैसे आणि मोबाईल रिचार्ज सहित युनिफॉर्म आणि सगळे पैसे काढून द्यायची जबाबदारी माझी. तुम्हाला सिटी करून द्या. सुपरवायझरचं तर त्यांनी थोडा इश्यू सांगितलं, त्यांचा नाही काही कॉन्टॅक्ट केला, बट त्यांनी दिला मला सिटी मॅडमचा नंबर दिला, शिंदे साहेबांचा नंबर दिला. त्यांना सांगितलं निधी मागे घ्या. निधी मागे गेल्यानंतर मी शिंदे साहेबांना कॉन्टॅक्ट केला. 2-4 दिवस थोडा फॉलोअप घेतला आणि त्यांना म्हटलं सर जर निधी मागे गेला असेल तर मला लेखी द्या. त्यापूर्वी त्यांना म्हटलं मी फक्त आहे ना एक काम निवडलं फक्त ऑफिसला आणि एक लेखी दिली. तो लेखी ड्राफ्ट मी त्यांना पाठवला व्हॉट्सअपला. ती लेखी पत्र त्यांनी ऑफिसला दिलं. तत्वमामा करायला लागले, कागदावर आल्यावर तत्वमामा करायला लागले. त्याच्या आधी म्हटले निधी मागे गेला जिल्हा परिषद, तो आणावा लागेल पुढच्या महिन्यात, मग बघू. मी त्यांना म्हटलं ताईला म्हणलं आणि फोनवर पण म्हणलं का लेखी द्या मला. निधी मागे गेला कशामुळे गेला? भाऊबीज कधी द्यायला पाहिजे? दिवाळीला. आज भाऊबीज झाली, संक्रांत झाली, गुढीपाडवा झाला, शिमगा झाला, होळी झाली, तरी पैसे नाही. आणि मीडियाची बातम्या लावल्या त्या 5-5 हजार रुपये बोनस भेटणार आहे. 5-5 हजार नाही म्हटलं, 500 रुपये सुद्धा नाही ताईला. फसवणूक केलं नाही सर, पैसे दिले मागे घेतले द्या. फक्त तर मग करायला लागले. मग म्हणले नाही सर मॅडम मी 2 दिवसात त्यांचं सोडलंय, तुम्ही त्यांना विचारा. 2 दिवसात त्यांचे सगळे पैसे सोडले. तरी तो मॅडमनी पण खूप छान बोलल्या, ॲडिशनल होतं. तर मग त्या पण चांगल्या बोलल्या. त्या म्हणल्या मॅडम स्वतः 1:30 वाजेपर्यंत बसले आणि यांचे पैसे काढून दिले. याद्या कुणी चुकवल्या आणि पिंपरी चुकवल्या, एसएनए प्रणालीच्या याद्या खाते नंबर त्यांनी चुकवले म्हणून थोडा इश्यू झाला. मग नंतर ताईच्या खात्यात रक्कम टाकून मी सगळ्या ताईंना भाऊबीज वर्ग केलेली आहे आणि लवकरच 1 2 ते 3 दिवसातच त्यांनी मला सांगितलं होतं की ताई बोलून याद्या करा. का तर मला सुनीता मॅडम म्हणल्या ज्या महिलांना रक्कम आलेली मला ती यादी पाठवा. तर मग त्याप्रमाणे तुमचे आता फक्त 2000 रुपये मला वाटतं कशाचे पैसे आले. मग भाऊबीज आले, सीबीचे पैसे आले आणि भाऊबीज आली. मोबाईल रिचार्ज आले. ऑलमोस्ट ती रक्कम जवळपास 3.5 लाख रुपये इतकी रक्कम होती. ती एक 8 दिवसात मिळून दिलेली ताईला. आणि विशेष म्हणजे युनिफॉर्मचे 1000 रुपये आणि 2000 रुपयाचा साधी म्हणजे परिवर्तन निधी. तर ती सुद्धा मी मॅडमला सांगितले, पण मॅडम माझ्या आधीचा हिशोब येतो. तरी सुद्धा मी जातीने मला फक्त यादी पाठवा. मी सगळ्या गटाचे पैसे आले ना यांचंच कसं करायला तर यांच्या सुपरवायझरने ते याद्या दिलेले नाही. त्याचं नोंदच झाली नाही लिपिककडं. ती नोंद झाल्यामुळे ते पैसे खात्यावर आलेलेच आहे रिपेअरच्या, पण ते डिस्ट्रीब्यूट केले गेले. तर ते पैसे काढून काढण्याची जबाबदारी म्हणजे मॅडम माझी लागली. मला कुठे यादी पुरवा महिलांची. त्याप्रमाणे आता या 2-3 दिवसातच मी त्यांचे 3-3 हजार रुपये त्यांना मिळून देणार आहे. म्हणजे आपण काम करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकटीच करणार आहे. असं नाही का बघून फक्त पावत्या पाडा आमच्याकडे राहा, असं काही नाही. काम पण करणार आहे. कारण का तुमचा वाणी कुणीच नाही. मला स्वतः माहिती स्वतः अंगणवाडी सेविका आपला वाणी कुणीच नाही. ना आपली महिला बाल कल्याण मंत्री, ना आपलं ऑफिस, ना आपली सुपरवायझर, कुणीच वाणी नाही. थोडी एकजूट ठेवायची. आता सेविका मदतीचे अंतर्गत वाद असतील किंवा सेविकांमध्ये वाद असतील, वेदावे असतील, थोडे बाजूला ठेवा. जर हे बाजूला ठेवले तरच आपण चतुर्थ श्रेणीमध्ये जाऊ शकतो, तरच आपला हा लढा यशस्वी होऊ शकतो. कारण आपल्याला एकजूट करायचंय. आजपर्यंत आपण असे विभागलेले राहिलो, तुझं म्हणजे तुम्ही मी करीत राहिलो ना. आणि याचा फायदा काय आणायचा? बरेच नाही म्हणून संघटना झाल्या. बरोबर आहे, संघटना पण एवढे झाले ताई. मग पहिला ना झालं इकडे जावं इकडे जावं. त्याच्यामुळं हे असं विभागलं गेल्यामुळे काय झालं, सरकार आपलं मनावर घेत नाही, मोजतच नाही. आणि ह्या जुन्या लोकांनी तेवढी चव घालून ठेवली का ते संप काळापासून, तर त्यांना तिथं कुत्र सुद्धा विचारायचं, त्यांना जाळच जाऊ वगैरे का यांची तेवढी